आणि आता पुढचा बॉलर आहे सखाराम. घरी चालला काय एवढा लांब कुठे चालला? हा गोनी साहेब हा. घरी नाही चालला तो बॉल घेऊन. मग? हो त्याचा रनअपच तेवढा आहे शोभाक्तर सारखा. आणि ह्यो हाणलेलाय बॉल बाउंड्री लाईन. बॉल टोललेला आहे बाउंड्रीच्या दिशेने चाललेला आहे हा बॉल. वा 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 लय भारी fielding. वा 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 वा. सकाराम उगवत चिडलाय. कुपोषित वाका त्यांच्या अंगावर तुटून पडला काय कळेना. ही शेवटची वर टाकायला आलेत विठ्ठल जोकांडे. जोकांडे जोकांडे खात आलेत म्हणून जोकांडे. आणि आता हा जो बॉलर आहे तो तिरकीमान करत बॉलिंग टाकतात त्यांनी बॉल टाकला आणि अगं बाबो. आणि हात एवढा वाईट गेलाय. एक नंबरचा वाईट बॉल आणि आता हा बॉल पण टाकायला आलेला आहे तो. आणि ह्यो पण वाईड. ए तुझ्या आता बॉलिंग करतो का मजा करतो? तू बाहेर भेट मला, तुला उभा चिरतो बेवड्या. आमची अशी नम्र विनंती आहे की कृपया आपल्या भावनांना आवर घालावा. अरे काय झालं तुले झामल्या? असं काय करून राहिला तू? काय फालतूपणा चाललाय? आपण कशाला काय बोलायचं? यांचं काय चाललंय बघा. गॉडजीला आला काय जांगात. चर्चा संपलेली आहे. आता खेळाला हात घालतायत. अरे एक नंबर पेताड्या, तुला माझ्याकडनं 1000 बक्षीस. सरपंचाकडून विठ्ठलकडे 1000 रुपये बक्षीस. मगापर्यंत झुलता पूल असलेला हा कान्या तो आता लय संट्यासारखं वागायला लागलेला आहे. काहीतरी विकी भाऊनी जादू केलेली दिसतीये. विठ्ठल कानाच्या पद्धतीने बॉल टाकतोय ते असं वाटतं बॉल नाही दगड टाकतोय. लागतो का? लागतो बिनतो. अरे बाप रे, एक बी बॉल मारता आलेला नाहीये. आणि अशा पद्धतीने इनिंग संपली आणि देशमुख पॅन्थरने 124 धावांचं आव्हान ठेवलंय सचिन टायगर समोर. त्यांना करायचे 125. Everybody's crazy. बारसोडे सचिन टायगर करतील का 125 रन? 125 केले तरी लय झाले. चला 150 नाही झाले तरी काही प्रॉब्लेम नाही. 125 मध्ये त्यांच्या पुंग्या टाईट झाल्या असतील. 50च्यात गुंडाळू. देशमुख पॅन्थरचे पॅन्थर शिकारीवर हात टाकायला आलेले आहेत. आपल्या या व्हाईट पॅन्थर साठी टाळ्या. आणि सचिन टायगरचा टायगर शिवलेला जमिनीला आणि सज्ज झाला बॉल मारायला. आता बॉलिंगला वाघ आलेले आहेत. धिप्पाड शरीरयष्टीचा हा वाघ कसा आता तुटून पडतोय समोरच्या टायगर वर बघूया आपण. पण टायगर साधा सुद्धा नसून सचिन टायगर आहे. चला आता इथे या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालेली आहे आणि सज्ज व्हा मॅच बघायला. जोरदार टाळ्या हवा. पहिला बॉल गेलेला आहे पण हरकत नाही. पहिला डाव देवाला असतो म्हणतात तसं सचिनने देवाला दिलेला आहे तो. पण घाबरू नका, आता नाही तर नंतर. या तत्वावर खेळतोय टायगरचा कॅप्टन सचिन. चौथा बॉल टाकण्यासाठी वाघ सज्ज झालेला आणि वाघनी बॉल टाकलेला आहे आणि सचिन काय करतो? छक्का! खतरनाक असा एक छक्का मारलेला आहे सचिनचा. पुन्हा एकदा छक्का. अजून एक छक्का. छक्के पे छक्का. जबरदस्त खेळतात. दोघही जण क्रिएट केले. सचिन ज्या पद्धतीने खेळतोय, जिगरबाज पद्धतीने खेळतोय, ते सगळं बघून भोरवासियांचं आणि इथल्या सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. कमाल. सचिन पाटलानं एकतर्फी मॅच काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि करतोय तो. आणि आता राजा बॉलिंगला आलेला आहे. हा राजा देशमुख विकी समोर खेळतोय.
आणि हा बॉलिंगला आला आणि बॉल टाका लागलेला आहे. बॉल टाकलेला खेळाडू वृत्ती ठेवावी. आता अतिशय असं देखणं व्यक्तिमत्व काळा गुलाब काळा गुलाब आपल्याला भेटायला आलेला आहे. आता बघूयात काळा गुलाब त्याचे काटे कसे रुतवते ते. काळा गुलाब सज्ज आणि काळा गुलाबनी मारलेला आणि काय दौड आहे त्याची. वा 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 वा. आणि हा जोरदार फटका. आणि गुलाबनी बॉल उंच मारलेला आणि 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 कॅच घेतला आणि गुलाब कुंडीत परत. त्या पद्धतीच्या खेळाचं प्रदर्शन सचिन करतोय. खरंच ही एक आपल्या सगळ्यांसाठी मेजवानीच आहे असं म्हटलं माझ्या आणि सचिन टोले जंग हातामध्ये करतोय. फटकेबाजी मस्त झालेली आहे. आग लावून टाकली आहे भोर मध्ये आणि या आगीवर विरजण पडलंय, पाणी पडलंय, विकेट गेली. पण ठीक आहे, हरकत नाही. पुढचा तगडा शरीरयष्टी असलेला प्लेअर आलेला आहे. हुंकर मारले तरी पडेल असा युगांडा मधला टायगर कुपोषित सखाराम. छत्री बाजूपासून असते बघा. हागवणे याला बघून तुम्हाला वाटतं का तो एवढं मारत असेल म्हणून? अहो धुपटण्यासारखी शरीर यष्टी त्याची. आणि हा प्रतिभाचा फटका डायरेक्ट मंडपात देविका मॅडमच्या हातात. प्रेक्षकांमध्ये जल्लोष आणि या प्रकारे सचिनच्या 50 धावा पूर्ण. टाळ्या. अभिनंदन सचिन. 50 धावा पूर्ण केल्याबद्दल टाळ्या हाणा सगळ्यांनी. जे जोशपूर्ण वातावरणामध्ये ही मॅच चालू आहे. आणि राजाची टीम, राजाची टीम चांगलं खेळा आणि हा बॉल टाकलेला आणि अयो. आतापर्यंत अटीतटीचा वाटणारा हा सामना जरा डेंजर झालेला आहे. म्हणजे आधी वाटत होतं की एकतर्फी होतो काय, पण आता एकदम डेंजर पोझिशनला आलेला आहे. नाही नाही, मला पण तसं वाटत होणार होतंच. म्हणजे लोकांना नेमकं कळत नाही की आता काय होणार. आणि आता मॅचची शेवटची ओव्हर आहे. एका ओव्हर मध्ये 9 रन पाहिजे जिंकायला. आणि पहिला बॉल अगवणे सचिनने इथपर्यंत मॅच आणली पण जर असं खेळत राहिले तर अवघड होईल. नीट लक्ष देऊन खेळ. इकडे बघ. बॅटला बॉल लाव. प्रेक्षकांमध्ये तणावाचं वातावरण, टेन्शन वाढलंय. चेंडू तटावलाय आणि काय घडलेलं आहे तर पण चेंडू पकडायला. अरे काय चाललंय हागवणे? काय नाही, मला वाटतं अहो गेम बाउंड्री जाऊन दिली त्यांनी. नाही, गेम आहे गेम आहे. या ठिकाणी सचिनची तळमळ सगळ्या मैदानातल्या लोकांना दिसते. आता तोंडाचा घास झाला नको. ए विठ्ठल, ए बघ, घाबरू नको. आपल्याला 4 नकोय, आपल्याला 1 रन पाहिजे. 1 रन तर मी स्ट्राईक होईल. बॉय शाबास शाबास. एक रन काढलेला आहे, काढलेला आहे. पळ, 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 पळ. नाही नाही, आउट नाही दिलेला आहे. आउट नाही आणि स्ट्राईक वर आलेला आहे सचिन. आणि आता मॅच मध्ये 1 बॉल 4 रन पाहिजेत आणि खेळायला आलेला आहे सचिन. जा ना मागे, जा ना, जा ना डीपला, जा ना. इथे काय घालतो तू? सांगून ठेवतोय, मॅच जर हरली ना तर तुझी वाट लावे ना मी.
एक्सक्यूज मी, एक मिनिट. तू खूप सुंदर खेळतोस. खूप नॅचरल गेम आहे तुझा. तू पुण्याला आमच्या अकॅडमीत का येत नाही? मी तुला प्रोफेशनल ट्रेनिंग देईन. मी कुठे येणार पुण्याला आणि कोण मला बोलवणार? आम्ही आहोत ना, आम्ही करू मॅनेज. डेफिनेटली, का नाही? नाही सर, माझं घर आहे सर इकडे. घर मी राहतो ना त्या घरात. माझी जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे. मी स्वतः राजांना पुण्याला आणणार. फक्त कसं आहे माहितीये का सर, त्यांना मोठा खेळाडू बनवत. तेवढं अहो जरा- होणारच तो. बॉर्न टॅलेंट आहे त्याच्यात, राईट सर? Absolutely. लवकर भेटूया. येणार ते, हा. येणार ते लवकरच. अरे आमचे राजे लॉटला येणार.